नमस्कार, मी साधना. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला मेथीचे पराठे करून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: मेथी, बेसन, दही, कोथिंबीर, मिरचीचं वाटण, मिरची, लसूण, आलं, जिरं हे एकत्र वाटलं आहे. आता एका बाउलमध्ये एक मोठा बाउल बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यामध्ये मेथी टाकून घ्यायची बारीक चिरलेली, आणि नंतर गव्हाचं पीठ, कोथिंबीर, दही टाकायचं 2-3 चमचे, बेसन पीठ टाकायचं 2-3 चमचे, हळद टाकायची, मीठ चवीनुसार, ओवा टाकायचा हातावर बारीक चुरून, ओव्याचा फ्लेवर छान येतो. पांढरे तीळ टाकायचे. हिवाळ्यात पांढरे तीळ चांगले असतात शरीरासाठी. आणि छान मिक्स करून घ्यायचं. सगळे एकत्र एकजीव करून घ्यायचं. छान गोळा करायचा. लागेल तसं गव्हाचं पीठ घ्यायचं. पाण्याचा वापर न करता छान मळून घ्यायचं. मेथीला पाणी सुटतं, त्यामुळं पाण्याची गरज नाही. छान गोळा तयार झाला. आता पराठे लाटायला घेऊया. लाटायचं छान मध्ये असं हे करायचं आणि फोल्ड करायचं. तेल लावायचं, थोडं पीठ टाकायचं आणि छान लाटून घ्यायचं. हिवाळ्यात मेथीचे पराठे शरीरासाठी चांगले असतात, पौष्टिक असतात. मेथी वजन कमी करते, पचनक्रिया सुधारते. मेथीमुळे केस छान राहतात, केस गळती थांबते. तेल लावायचं तव्याला आणि पराठा टाकायचा. तुम्ही तेल, तूप किंवा बटर सुद्धा लावू शकता, तुम्हाला जे आवडेल ते. आणि पराठे टोमॅटो केचप बरोबर किंवा नुसत्या दह्याबरोबर खायला छान लागतात, किंवा नुसते खाल्ले तरी छान लागतात. मी दह्याला फोडणी देणार आहे. त्यासाठी फोडणी तयार करणार आहे. छान खरपूस घ्यायची भाजून पराठे, लाल रंग येईपर्यंत. असे दाबून दाबून घ्यायचे. कडक होतात, कडक पण छान लागतात आणि मऊ सुद्धा. आता आपण दह्याला फोडणी देऊया. त्यासाठी तेल कडकडीत तापून द्यायचं. त्याच्यात जिरे, मोहरी, मिरची बारीक चिरून टाकायची आणि फोडणी तयार करून दह्यात टाकायची. वरून कोथिंबीर टाकायची आणि छान मिक्स करायचं. झाले तयार पराठे. दह्याबरोबर खाल्ले तरी छान लागतात. टोमॅटो केचप बरोबर पण छान लागतात. छान मऊ लुसलुशीत मेथीचे पराठे कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा.